भव्य दिव्य अशी इथे रांगोळी काढली आहे. चांगलं का कचरा नका गाऊ. उत्कृष्ट दिवस आहे. तुम्ही ओळखता का? आपल्या मराठी सैनिकांनी अशीच पाहिजे. वेदांत आमचे पण फोटो काढ. तेव्हा दुसरं काहीतरी पकडशील आणि इथे पर्स पकडतोस. वाघ. वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिशमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आहे गुढीपाडवा आणि माझ्याकडून तुमच्या सगळ्या फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे आपण फडके रोडला जातो आणि तिथलं मी तुम्हाला सगळं दाखवतो की कसं काय असतं. आणि ते आपल्यासोबत वेदांत आहे आणि आता मागून कोणतरी येते, मला आवाज आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की दरवर्षीप्रमाणे तिने लेट केलेला आहे मेकअपसाठी. आणि चला आता आपण जाऊया. आपली बाकीची मंडळी आर्य श्रवण सगळे पुढे गेले आणि मी एवढं फास्ट बोलतोय कारण लेट खूप झालं आम्हाला. 9:30 वाजत आले. तर चला आता हे बघा, मी आता एकटा पडीन, मला हे लोक इग्नोर करतील. ठीक आहे, काय नाही, आपण एकटा काफी आहे तुमच्यासाठी सगळं दाखवायला. तिकडे जाऊन पण आपण लवकर पोहोचू की नाही माहीत नाही, गर्दीमुळे मागे पण अडकू शकतो. तर आपण जरा नशीब चांगलं ठेवतात. हां, तू काय असते, तुला नाही बोलते. चल बघा, मला श्रवणचा कॉल आलेला आहे. मी ब्लॉग थांबवतो इकडे. चला आता आम्ही प्रवेश केला आहे फडके रोडला. तर सगळे प्रोग्राम चालवून संपले आणि आम्ही आलो. आणि पुढेच आपली सगळे मित्रमंडळ फूड टाऊन म्हणून आहे तिथे थांबलेत. पालखी चालली आहे. हे बघा भाई, आपला कोण भेटला इकडे आपल्याला. हॅपी गुढीपाडवा. आणि इथे त्याचे मित्र. चला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला पण. श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्रांनो? वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अरे हो, कॅमेरा आलो ते. कुठे चाललेस आता? कुठे चाललेस? खरं खरं सांग. ढोल ताशा बघायला चाललेस की दुसरीकडे? बघू आता, जिथे दिसतील तिथे जायचं. आला 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 आला. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा. वाघ. नेहमी तो वाघ का बोलतो, स्वतः आहे मानला. हे बघा, गँग आली याची, गँग आली आहे की. हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. आणि तिकडून आर्य चिकन येत आहे. आर्य चिकन श्रवण कुठे कुठे पाय कसा परत आला? कुठे आर्य? अरे त्यांना बोलो. अरे वर गेले यार, वर गेले यार. 1 मिनिटाचा कंटेंट वर गेला माझा. 1 मिनिटाचा कंटेंट वर गेला. आम्ही क्रिश सरांचे बिग फॅन. अरे आता काय हात घेऊन जातो. चल चल. आर्य इथे आपल्याला भेटलेला आहे आणि इथे आपली बाकीची गँग. हा बघा, काय बोलायचं आज. खुश राहा, आनंदी राहा. हे बघा, इथे अजून एक आपला ब्रावो, त्याचा पायाची वाट लागलेली आहे तरी तो आलेला आहे. अरे तू तेच करणार रे. आम्ही तुला घेऊन जातो कुठे पकडायला सांगतो ते नाही पकडणार. तेव्हा दुसरं काहीतरी पकडशील आणि इथे पर्स पकडतोयस. माझ्या ब्लॉग मध्ये पण बोल, स्वतःचा कंटेंट काढून घेतला 2 मिनिटाचा. गुढीपाडवा सगळ्यांना. उत्कृष्ट दिवस आहे. उत्कृष्ट दिवस आहे. सबस्क्राईब करा क्रिश डोंबिवलीकर क्रिश या चॅनलला. भावाचा नवीन चॅनल ओपन झाला आता. माझं मी ओपन नाही केलं. कधी करणार? जेव्हा पण करणार तेव्हा क्रिश स्टोरी टाकेल. बाबा स्टोरी टाकीन. सबस्क्राईब करा. फक्त ज्या ब्लॉग मध्ये मी असीन त्यालाच. चल रे, चल. आता तू जाशील तिकडेच. हे काय होतं? हे पडदा का असा फिरवलास? झाली की दोर फेकले, की दोर फेक. वेदांत आमचे पण फोटो काढ. अरे आमचे पण फोटो काढ वेदांत. म्हणजे आम्ही असेच आलोय का इकडे? हमारे यहाँ ऐसा ही होता है. इथे आपला भाऊ आलेला आहे, देवेश बटवाल. देवा भाऊ, आपले देवा भाऊ. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि क्रिश पद्धत. अजून काय मस्त चालू आहे. कसं आहे? गर्दी खूप आहे ना पण यावेळी. गर्दी खूप आहे पण तरी काय नाही, डोंबिवलीकर आहेत, गर्दी असणारच. आपल्या मराठी सैनिकांनी अशीच पाहिजे. एक नंबर. आता कसं बोलला, आता काहीतरी जरा वाटलं. मित्रांनो, इथे बघू शकता आपले शाळेतले मित्र आलेत, जे आपल्याला विसरलेत पण आलेत. विसरले रे, मला बघितलं पण नव्हतं. बघितलं? बघण्यासारखं आहे पण नाही तू. इथे आपला ऋषिकेश माने. कचको वाटतं भाई. फुल आउटफिट बघा. अरे हे काय, पप्पांची चप्पल. बघा कसे आहेत आपले, एकदम बॉडी बिडी बनवत आहेत, जिमला जात आहेत. आणि हा जिमला जाऊन फक्त त्या डाईट शाईट कॅफे मध्ये नुसतं खात असतो. फोटो सेशन चालू आहे आणि RCB आणि CSK मध्ये लढत चालू आहे फोटो काढण्याच्या मध्ये. आणि इथे आपली सगळी गँग आलेली आहे. अज्जू भाई आपला. कसं आहे अज्जू? आज टर्फ बुक झाला पाहिजे फुटबॉलसाठी. झाला पाहिजे. हा, पण याला नको बोलू.
कोण आहे आता आई आलेला आहे इकडे काय आणि हिला तुम्ही ओळखता का का मी पण इथे आला पाहिजे. मागच्या गुढीपाडव्याच्या ब्लॉगमध्ये पण हेच बोललेला आणि या वर्षी पण हेच बोलतोय. कारण की इथं फुल एन्जॉयमेंट असते. म्हणजे काय नवीन तो घेऊन येणारच नाही म्हणजे नवीन नसतं. तुम्ही म्हणजे जुन्या मित्रांना भेटू शकता. पण मागच्या ब्लॉगमध्ये पण तू सेम प्रतिक्रिया दिलेलीस काहीतरी भेटतो ना, वर्षात एकदा भेटतो तर भेटतो तेव्हा. हमारे मतलब आपको मत सिखा. आपले सगळे क्रिकेटची गँग आलेली आहे. पुष्कर भाई आपला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दे. भावासाठी सपोर्ट असू दे नेहमी आपल्या. इथे आपला सोहम क्लासचा मित्र भेटलेला आहे संकू भाई. केली ना मदत त्याला महत्व आहे भाई. बस ओम एवढा मोठा झालाय की तो आत्ता फ्री झालाय आमच्यावर फोटो काढण्यासाठी. तू दिसायला भारी आहेस, बाकी तू एवढं स्वतःला हा बघ घेतल बरोबर हे करते. काय बोलतो आपल्या डाईट शाईट कॅफेचे ओनर आपल्याला आता भेटले आहेत. तर तुम्ही काय लोकांना सजेस्ट कराल? गुढीपाडव्यापासून चांगलं का, कचरा नका खाऊ, मध्ये या, चांगलं केलं होईल. चला मी लोकेशन इकडे देतो, नक्की जाऊ आपल्या भावाकडे. चल इथे ना आता मित्रांनो आम्ही उसाचा रस घेतलाय आणि इथे खूप कंटाळलोय उन्हामुळे आणि म्हणून याची सक्त गरज होती आम्हाला. आर्य तू घे का, हे चांगलं तुला जाणार नाही. दरवर्षीप्रमाणे मित्रांनो बघा भव्य दिव्य अशी इथे रांगोळी काढली आहे आणि सुंदर अशी रांगोळी आहे ना दरवर्षी इथे काढली जाते. तुम्ही बघू शकता किती लांब लचक आहे, म्हणजे अख्ख्या कॅमेरामध्ये पण ती पूर्ण कॅप्चर होत नाही आहे. मस्तच काढली आहे मित्रांनो. इथे आपला साहिल भाई आलेला आहे. सूरज कुठे आहे? तो गाडीनेच येईल. तो त्याला विदाऊट गाडी तो येत नाही, त्याला पायी नाही जमत ना रे. बंद पडले. हा का ॲव्हरेज कितकं ॲव्हरेज आहे का? 4चा ॲव्हरेज. चालेल मित्रांनो आता आम्ही इथे ज्यूस प्यायला आलो आपल्या नेहमीच्या ठिकाणी. तर असा आजचा आपण आहे ना मित्रांनो दिवस संपवूया. काय बरोबर आहे तर चल खूप फुटेज दिले. तर वेदांत कसं वाटते, कसा होता गुढीपाडवा? फक्त एकच होतं. कसं होतं गुढीपाडवा? बस ना किती चांगलं होतं, म्हणजे मागच्या वेळेस आले त्याच्यापेक्षा. तुमचा पण एक्सपिरियन्स शेअर करा कमेंटमध्ये. आणि त्या आर्य कसं वाटलं? पोट भरलं तर चला